तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता खूप दिवसानंतर अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। सुंदर बातमी आहे। ही बातमी ऐकण्यापूर्वी सर्वजणांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। हर हर महादेव। व्हिडिओ पूर्ण बघा, आपल्या महत्त्वाच्या कामाची बातमी आहे। तर वैद्यकीय देयके सादर करण्याच्या मुदतीबाबत ग्रामविकास मंत्रालय तसेच सरकारचं काय म्हणणं आहे या संबंधाचा हा व्हिडिओ आहे। सर्वांच्या माहितीकरिताचा हा व्हिडिओ आहे। बऱ्याच लोकांनी या व्हिडिओची अपेक्षा केलेली होती, तर हा व्हिडिओ आणलेला आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ग्रामविकास विभागाकडे जिल्हा परिषद कर्मचारी यांचे वैद्यकीय देयक प्रतिपूर्ती मिळण्याबाबतचे मूळ प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त होताच, तथापि सदरचे प्रस्ताव जवळपास 1 ते 2 वर्ष इतक्या विलंबाने शासनास प्राप्त होत आहे। ही अत्यंत खेदाची बाब आहे। त्या संदर्भात माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रधान सचिव ग्रामविकास पंचायत यांचे समिती कक्ष बांधकाम भवन मुंबई येथे आयोजित बैठकीत माननीय मंत्री महोदयांनी वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रतिलंबित देयकासंदर्भात तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा स्तर व विभागीय स्तरीय अशी विहित कालमर्यादित देयके सादर करण्याबाबत कालमर्यादा ठरवून देण्यात यावी असे निर्देश दिले आहे। या अनुषंगाने वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना खालीलप्रमाणे कालमर्यादा ठरवून दिली आहे। वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी कालमर्यादा। तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालयामध्ये संबंधित कर्मचारी यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावा। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तालुका स्तरावर प्राप्त झालेला प्रस्ताव 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करावा। विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हा परिषद प्रस्तावाकडून प्राप्त झाल्यास 30 दिवसाच्या आत शासनास सादर करावा। ग्रामविकास विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींचा पूर्तता अहवाल 30 दिवसात शासनास सादर करावा। उपरोक्त कालमर्यादेनुसार शासन वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन प्रस्तावावर कार्यवाही करावी। उपरोक्त कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी। अशा प्रकारे हे एक शासन निर्णय आहे। तो शासन निर्णय मी तुमच्या स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि शंका असल्यास काही कमेंट्स करू शकता। एकमेकांना नक्की शेअर करा। सगळ्यांच्या माहितीचा अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा। अशा प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हर हर महादेव।